चायना हे जास्त करून आपण नॉनव्हेज फूडसाठीच ऐकत असतो. चायनामध्ये हे खाल्लं जातं, चायनामध्ये ते खाल्लं जातं, चायनामध्ये किडे मकोळे कुठलाही प्राणी खाल्ला जातो. तर मुळात तर इथं कुठलाही प्राणी नाही, तर काही स्पेसिफिक प्राणी आहेत तेच खाल्ले जातात. पण त्या व्यतिरिक्त इथे व्हेज फूड देखील भरपूर प्रमाणात खाल्ले जाते. चायनामध्ये तुम्हाला 50 ते 60% व्हेजिटेरियन भाज्या बघायला मिळतील. इथं ज्या आणि त्या अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या खूप साऱ्या हिरव्यागार मस्त पालेभाज्या, वेगवेगळ्या प्रकारच्या शेंगा अवेलेबल असतात. बऱ्याचशा पालेभाज्यांची नावं तर आम्हाला माहीत देखील नाही, फक्त त्या खायच्या असतात एवढंच माहिती. तर इकडं आपल्याकडे जशी पोकळा, मेथी छानपैकी लसणात फ्राय करून बनवली जाते, तर अगदी तशा प्रकारेच या भाज्या बनवल्या जातात आणि त्यांच्या रोजच्या जेवणाच्या साईड डिश म्हणून त्या या भाज्या आनंदाने खातात. आणि या सगळ्या भाज्या इथल्या हॉटेल्समध्ये देखील मिळतात आणि खायला खूपच मस्त लागतात, टेस्टी टेस्टी.